पटकन तयार होणारा ज्वारीच्या पिठापासूनचा नाश्ता आज आपण बनवतोय। तर त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि पाव वाटी आपल्याला ताक किंवा दही घ्यायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून मध्यम घट्ट हे मिश्रण आपल्याला बनवायचं आहे। 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया। त्यानंतर आपल्याला 5 मिनिटांनंतर यामध्ये बारीक कापलेल्या भाज्या घालायच्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता। त्याचबरोबर यामध्ये कुठलेही सुखे मसाले न वापरता आपण यामध्ये वापरणार आहोत फक्त 1 चमचा सांबर मसाला। तुम्हाला सुखे मसाले घालायचे असेल तर ते सुद्धा घालू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 2 चमचे तेल छान कडकडीत गरम करून जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी यामध्ये घालायची आहे। सोबतच आपल्याला यामध्ये 1 चमचाभर इनो घालायचा आहे। खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल। ताटाला तेल लावून घ्यायचं, त्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आणि 10 मिनिटं मोठ्या गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला हे वाफवायचं आहे। 10 मिनिटाच्या अगोदर अजिबात उघडायचं नाही। 10 मिनिटांनंतर चेक करायचं, थंड करून त्याचे हव्या त्या आकारामध्ये पीस कट करून घ्यायचं। थोडंसं तेलावरती फ्राय करून घ्यायचं किंवा तसंचही खाल्लं